जम्मू काश्मीरमधील हॉटेल मालक, टूर आणि ट्रॅव्हल्स ऑपरेटर्सना प्रवाशांकडून कॅन्सलेशन चार्जेस न घेण्याच्या सूचना जम्मू काश्मीर सरकारनं दिला आदेश। शौर्यचक्र मिळालेल्या मुदस्सीर शेख यांची आई शमीमा बेगम यांना पाकिस्तानात नेण्यासाठी त्यांच्या उरी येथील घरातून नेण्यात आल्याचा दावा। सरकारने या निर्णयाचा फेरविचार केला पाहिजे, महबूबा मुफ्तींची मागणी। पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली सीसीएस, सीसीपीए आणि सीसीईएच्या बैठका संपन्न। दिल्लीत झालेल्या बैठकांमध्ये सुरक्षेवर मंथन झाल्याची माहिती। सिंधू जल कराराविषयी गृहमंत्री अमित शहांच्या निवासस्थानी बैठक, महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता। मोदी सरकारला जे काही करायचं आहे त्याला पूर्ण पाठिंबा। सरकारच्या निर्णयाला जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांचं समर्थन। एनआयचं पथक पुन्हा एकदा बैसरन खोऱ्यात। एनआयच्या या टीमकडून बैसरन व्हॅलीमध्ये 3D मॅपिंग केलं जाणार। पहलगाम हल्ल्याबाबत तपास करणाऱ्या एनआयच्या हाती महत्त्वाचे पुरावे। 22 एप्रिलला दुपारी 2:25 पहिला गोळीबार झाल्याची माहिती। दहशतवाद्यांना वाचवण्यासाठी पाकिस्तानची धडपड। हाफिज सईद आणि मसूद अझहरला कोट लखपत तुरुंगातून बहावलपूरला हलवण्यात आलं। दहशतवादी हल्ल्याच्या एक दिवस आधीच पहलगाममध्ये आले होते। आपल्याला काश्मीरी आहेस का हिंदू आहेस असे प्रश्न विचारले होते, जालन्यातील पर्यटकाचा दावा। पहलगाम हल्ल्यात पाकिस्तान लष्कराचा टॉप कमांडर दहशतवादी फारुख अहमदचं नाव समोर। फारुखनं ओव्हरग्राऊंड वर्कर्सच्या नेटवर्कनं दहशतवादी हल्ला घडवून आणण्यास मदत केल्याची तपास यंत्रणेतील सूत्रांची माहिती। पाकिस्तान आर्मीचे एसएसजी कमांडोच दहशतवादी होऊन घुसखोरी करतायत। दहशतवादी आणि पाकिस्तानी कमांडो हाशिम मुसा याआधी देखील काश्मीरमध्ये आला होता। पाकिस्तानच्या टेरर फॅक्टरीची धक्कादायक माहिती माधाच्या हाती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।